महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असताना ठाण्यातल्या मानपाडा गणेशनगर इथून आपण लाईव्ह जोडले आहेत। माझ्या पाठीमागं प्रभाग क्रमांक 3 मधून उमद नेतृत्व आणि काँग्रेसचे अधिकृत आपल्याला हे 3 उमेदवार बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर या सर्व 3 उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ह्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये आपणाला राण्यांचा धूर आणि पैशांचा महापूर बघायला मिळाला। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आपल्याकडे जाधव साहेब जोडलेले आहेत। जाधव साहेब, नेहमी आपण एक समाजाशी आपलं एकरूपता राहत असतं, काय वाटतंय? आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे, एकीकडे धनशाही, दंडुकशाही, बेबंदशाही आणि दुसरीकडे आपण एक समाजसेवक म्हणून आपण काम करत होता। आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ह्या लोकांचं वाढतं प्रेम, काही लोक म्हणते पक्ष संपला, पण अशा वेळेला पक्षानं परत उभारी घेतलेली बघायला मिळते। जाधव साहेब, काय आपल्या मनात भाव आहेत? धन्यवाद। नवकेसरी तर इथे येऊन आमच्यासारख्या सर्वसामान्यांची मुलाखत घेतोय, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप 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 धन्यवाद। कारण कुठलंही चॅनल आम्हाला कदाचित असं वाटतंय की आम्हाला ऍक्सेप्ट करत नाहीये। आज ही देशाचीच परिस्थिती आहे काँग्रेसच्या बाबतीत। तसंच मी या विभागामध्ये या ह्याच्यातून म्हणजे प्रभाग 3 मध्ये या मशीनवरती मी इथं निवडणुकीला उभा आहे। आज स्पष्टपणे माझ्याविषयी विचारलं ते माझं हे 5वं इलेक्शन आहे साहेब। मी 4 वेळा मला कदाचित जे काही यश मिळायचं मला मिळालं, त्याचं म्हणजे कदाचित मी निवडून नाही आलो, पण यश निश्चित मिळालं कारण मी वाढत गेलो। आणि त्या वाढत गेल्यामुळे लोकांच्या अधिकाराप्रमाणे लोकांनी मला जर ऍक्सेप्ट करावं अशी मला इच्छा आहे आणि मला वर्षानुवर्ष असं वाटतं की मी लोकांसाठी काम करेल। दुसरी अशी गोष्ट आहे की समजा या तुम्ही आता धनदाटक्यांचा विषय निघाला, पैशाचा विषय निघाला, पैशाचा पाऊस निघाला साहेब, याच्या मागचं एकमेव कारण आहे आम्ही 1.5 वर्ष झालं क्लस्टरच्या विरोधात लढणारा हा लढा। सगळ्यात मोठं टार्गेट आता इथे आहे जे आज पैशासाठी याची तिकीट काप, त्याची तिकीट काप, ह्याच्यावरती आरोप, त्याच्यावरती आरोप। आज जो खेळ दिसतोय या प्रभागामध्ये, अख्ख्या ठाण्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असलेलं प्रभाग 3, त्याच्यामध्ये 160 एकरवरती झालेला प्रत्येकाचं कुणाचं कर्तृत्व असेल, कुणाचं आधिपत्य असेल, ह्याच्यासाठी लढलेली लढाई आहे। इथे बघितलं असेल ना तर सगळे मोठे मोठे नेते इथं येऊन बसलेलेच असतात। लाखो रुपये, करोडो रुपयाचं इथं आज कळलं जातं की इकडं व्यवहार चालतोय, लोकांच्या पर्यंत पोहोचतायत। आम्हाला एवढंच सांगायचं आहे, सर्वसामान्य जनता आहे, गोरगरीब जनता आहे, क्लस्टर असो, कुठलीही योजना असो, ती लोकांच्या भिमुख असली पाहिजे। तुम्ही लोकांना कुठेही विश्वासात घेत नाहीये, लोकांना गृहीत धरताय। आम्हाला सगळ्यांना जी भीती आहे ती आज गांधीनगरची, आज वर्षानुवर्षी ती बेघर होऊ नये म्हणून लोक घाबरत आहेत। आणि त्यामुळे काय झालंय का इकडे आज 50-50 वर्ष आम्ही राहून इथे जर आम्ही मालक बनू शकत नाही, काल आलेला बिल्डर कसा मालक होऊ शकतो आजपर्यंत आम्हाला प्रश्न पडलाय। आणि त्याला असलेली ही पूरकता आणि त्याला असलेली दररोजची भांडणं, आणि ह्याचा जर तुम्ही खरं बघितलं आपापसातलीच भांडत साहेब। आम्ही तर शांतपणे, आमच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही, आम्ही शांतपणे आमचं काम करत आहोत। माझा प्रश्न मी मध्येच तुम्हाला थांबवतो। प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये आपण 5-6 वर्षानंतर पुन्हा आपण या निवडणूक प्रक्रियेला आपण जातोय, लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय। प्रभागात कामं झाली का नाही झाली? प्रभागात तसं बघायला गेलं तर कामं झाली सुशोभीकरणाची साहेब, फक्त सुशोभीकरण। चांगल्या शाळा होत्या त्या प्रशासनाने आता म्हणजे एप्रिल-मे मध्ये परीक्षा असतात त्या नोव्हेंबरमध्ये तोडल्या साहेब। आरोग्य केंद्र तोडून टाकलं, चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र होतं, त्याची माझ्या माहितीप्रमाणे कसलीच प्रकारची गरज नव्हती। आज जर तुम्ही विचार करण्यासारखी बघितली तर आज तिथं गरज काय? स्लम मध्ये आज तुम्ही रोजगार असेल, बेरोजगारी असेल, गटर असेल, त्याच्यानंतर पाण्याची कमतरता असेल, त्याच्यासाठी धरण नाहीये, सर्व्हिस रोड गायब झालेले आहेत। आज एवढी ट्रॅफिक असते, त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नाही। आणि बघायला गेलं तर भीक मागो आंदोलन मी पहिल्यांदा ऐकलं, अशी कुठली महानगरपालिका आहे का तिकडे भीक मागो आंदोलन करावं लागतंय कर्मचाऱ्यांना। म्हणून आज आमचं म्हणणं आहे की इथं कुठल्याही प्रकारची त्याप्रमाणे कामं झालेली नाहीत, म्हणून तर ही आज अवस्था झाली की आज प्रत्येक जण बोलतं आम्ही ही कामं केली, हे बांधलं, ते बांधलं। अरे कोणाच्या कामासाठी आहे ते साहेब? तिथं कोण जातंय, कोणासाठी ते उपयोगला केलं? म्हणून आमचं म्हणणं आहे की गोरगरीब जनतेला ह्याची गरज नाहीये। गोरगरीब जनतेला माहिती आहे की आम्हाला 24 तास पाणी मिळालं पाहिजे, 24 तास लाईट मिळालं पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे, घनकचरा झाला पाहिजे, त्याच्यानंतर शिक्षणासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे लोकांसाठी शाळा व्यवस्थित असल्या पाहिजे। गडगंजासाठी आज आजूबाजूच्या शाळा तोडल्या, मला तर असं वाटायला लागलंय तिथं कुठल्या तरी दुसऱ्या लोकांच्या किंवा श्रीमंत लोकांच्या शाळा चालाव्या,
त्याच्यासाठी केलेला अट्टास आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की आजपर्यंत जी काय कामं केलेली दिसत आहेत, आज तुम्ही तीच बघताय, तीच गटारं उखडायची, त्याचीच कामं करायची, वर्षानुवर्ष त्याच्यानंतर तीच रिपेअर करायची आणि ह्याच्यातच सगळ्यांना समाधान आहे. त्यामुळे इथं कुठल्याही परिस्थितीची त्याप्रमाणे जी झालेली घालमेल दिसते की 8 वर्षानंतर इलेक्शन लागले त्यामुळे लोक ही सगळी बाहेर आलेली आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की लोकांची धगधग तुम्हाला दिसेल आणि काँग्रेस हा असा पक्ष आहे, आस्था घ्या त्यांनी प्रेम हाच गोष्ट लोकांना शिवाय घालणे नाही की कोणाचे पोडो जोडो जाती धर्म याच्यावरती कधी विषय काढलेला असेल. कारण आणि त्यामुळं दुसऱ्या ताई माझ्याकडे उमेदवार होणार आहे. दीदी, आपण सुद्धा ह्या निवडणूक प्रक्रियेला सामोरे गेलेला आहे, आपण मतदान केलेलं आहे, मतदानाचा अधिकार बजावला. काय आनंद? आम्हाला सर्वांना आनंद असा होतो आहे की आम्ही ज्या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक 3 ब मधून मी आहे, तर आम्ही जी मेहनत घेतली 1-1.5 वर्षापासून क्लस्टरसाठी, का आम्ही पूर्ण क्लस्टर विरोधक आहोत. आता नोव्हेंबरमध्ये 25ला ह्या लोकांनी मीटिंग लावलेली होती. बिल्डर प्लस क्लस्टर विभाग या निवडणुकीमध्ये लोकांना ज्यांनी कामं केली नाही त्यांना धडा शिकवतील, पूर्ण शिकवतील. दिसेल उद्या काय होईल ते दिसेलच ना. परंतु यांनी धनाढ्यशाही जास्त चालवली आहे. असं खूप मारामाऱ्या पण झालेल्या आहेत, पैसे वाटताना वगैरे असे बरेच व्हिडिओ पण बघू शकतो. अनेक व्हिडिओ इकडे व्हायरल होत आहेत, अनेक या ठिकाणी आपण बघू शकतो. एकीकडे धनदांडग्यांच्या दबावाखाली मतदार राजाला धमकवलं जातं की तोही प्रश्न आहे. माझ्यावर दुसरा उमेदवार बोलले. बंधू, आपण सुद्धा लोकशाहीचा उत्सव साजरा केलेला आहे, मतदान केलेलं आहे, काय आनंद? सर्वप्रथम मैं नव केसरी न्यूज के चैनल के माध्यम से सभी भाई बहनों को मैं प्यार भरा नमस्कार कहना चाहूंगा। जैसे कि आपने कहा कि भारत संविधान का जो सबसे बड़ा अधिकार है, जो वोटिंग, जो मतदान है, ये मतदान ये दिखाता है कि बाबा साहब अम्बेडकर का दिया हुआ ये जो संविधान है, इसमें जितने अधिकार उनको दिए गए उसमें से एक सबसे बड़ा अधिकार है। और इस अधिकार को एक समानता के तौर पे इसका उपयोग होना चाहिए, ना कि धन के रूप में उपयोग होना चाहिए, ना कि दम दाटी के रूप में उपयोग होना चाहिए, ना कि गुंडागर्दी के रूप में उपयोग होना चाहिए। इसलिए हमारे कांग्रेस के जो हमारे उम्मीदवार हैं, हम लोग बाबा साहब अम्बेडकर के संविधान को मानते हैं और इस मतदान के अधिकार को समानता से देखते हैं। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक आपण सुद्धा मतदाराचा अधिकार बजावलेला आहे. 8 वर्षानंतर आपणाला हा लोकशाहीचा उत्सव आपणाला साजरा करायला मिळालाय. कारण भरपूर. माझं नाव किरण मेश्राम आहे, प्रभाग क्रमांक 3 मध्येच मी राहतो ऍक्च्युली. तर ज्याप्रमाणे निवडणुका झाल्या, लोकांचा ज्याप्रमाणे आमचे एकनाथ जाधव गेल्या 1.5-2 वर्षापासून क्लस्टर विरोधी लढा चालू ठेवला आहे. तर लोकांचा मतदानासाठी आता मी बघाल तर एवढी गर्दी आम्ही कधी बघितली नाही मतदानाला. 2-2 तास लोक लाईनीत उभे राहून मतदान करतात आहे. म्हणजे या विरोधात एक लोकांचा एक वेगळाच निकाल आहे की यावेळी परिवर्तन घडून आणायचं. तर आपण पर्यावरणाची कुठेतरी नांदी बघायला मिळते. बंधू, गेले 8 वर्ष आपण ह्या निवडणूक प्रक्रियेपासून आपण वंचित होतो. हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होताना आपण सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय आनंद होतोय? लोकशाहीचा उत्सव आहे हा. संविधानाने सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या लोकशाहीच्या उत्सवात येथील स्थानिक मतदार असे आहेत की त्यांनी सायलेंट वोटिंग केलेलं आहे. सायलेंट वोटिंगचा अर्थ तुम्ही समजून जा. त्यांना ज्या ठिकाणी द्यायचं आहे मत त्या ठिकाणी देणार. या ठिकाणचे बरेच मुद्दे आहेत. जो महत्वाचा मुद्दा आहे तो लोकांच्या लक्षात आहे. आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांनी त्याचा गाजावाजा केलेला आहे. तर सायलेंट वोटिंग हे आमच्या उमेदवारांना मिळणार आहे. आणि म्हणून आपण बघू शकतो माझ्यावर सहकारी मित्र उचलले. बंधू, काय वाटतंय आपणाला? आपण ताई, आपण एक सर्वसामान्य म्हणून आपण मतदानाचा अधिकार वाला गेले अनेक वर्षामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करताय. काय वाटतंय आपणाला ह्या निवडणुका? मला असं वाटतं की आम्ही 50 वर्ष झाले इथं राहतोय, मानपाड्यामध्ये राहतोय. मानपाडा म्हणजे खालनं हवेपासून आम्ही पाणी भरलेलं आहे. इथे मानपाडा कसा डेव्हलप केला आम्हाला माहिती आहे. आज 50 वर्ष आम्ही झिजवलं येतं. एकनाथ जाधव माणूस असा एक आहे, सगळ्यांचं काय मला माहित नाही, पण हा माणूस एक आहे की स्वतःचं रक्त आटून प्रत्येक माणसाला म्हणजे एवढी मदत करतो. आजारी असू द्या, कुणी मेलेली माणसं असू द्या, किंवा गावाला येणं जाणं असू द्या, किंवा काही असू द्या, तो निवडून येऊ द्या किंवा नाही येऊ दे, पण त्याची मदत एवढी असते ना माणसांना, खूप मदत असते पाहिजे. पण कष्टवाल्याने एवढा विचार करावा की आमचे जे घर आहेत, आम्ही काय फुकट राहिलेलं नाही एवढे दिवस.
जे काय तुमचं वर्षाचं टॅक्स वक्स हे ते काय आहे त्या त्यामुळे सगळ्या सुविधा असणं गरजेचं आहे. असं द्या. आम्हाला मालकी हक्क आमचा पाहिजे. आम्हाला आमचं घर जे आहे ते घर आम्हाला पाहिजे. माणसातलं माणूस पण जपणारा एकनाथ जाधव यांचा हा प्रवास तुम्हाला आम्हाला थक्क करून जाईल. माझ्या सहकारी मित्र जोडले आहेत. आपण काय वाटतंय की बंधू आपणाला की गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी आहात आणि ही निवडणूक प्रक्रिया कसं सामोरं जर सगळे लोक पक्ष लोक म्हणतात की आम्ही कामं केलेत, मग तुम्हाला पैसे वाटायची गरज का पडते? तुम्ही म्हणता विकास केलाय, कुठं विकास? आमच्या मागण्या काय आहेत? आम्हाला लाईट व्यवस्थित लाईट मिळावी, व्यवस्थित पाणी मिळावं, गटर मीटर मिळावं. इथे कसलं काय? इथे नको त्या गोष्टींचे मोठे टेंडर करून इथे सुशोभीकरण केलं गेलेलं आहे, त्याचा काय फायदा नाहीये त्या गोष्टीचा. आमची मागणी काय होती? आम्हाला तिथे एक लाईटीचा ट्रान्सफॉर्मर मिळावा की जेणेकरून गावाच्या लोकांना अंधारात राहावं लागणार नाही. पण इथं भलतंच काही काम झालंय, भलताच विकास झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून माणसाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा आणि लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या मतदानाचा अधिकार देऊन सुद्धा मात्र कुठंतरी मतदान विकलं जातंय का? आणि या सगळ्या प्रकरणातून मात्र आपणाला प्रभाग 3 मधून आपणाला जे 3 उमेदवार होते ह्यांच्या मनातले भाव जाणून घेत असताना लोकशाहीचा उत्सव मात्र संपूर्ण 29 राज्यामध्ये साजरा होत असताना ठाण्यातील मानपाडा गणेशनगर या परिसरातून आपणाला लोकांची अभूतपूर्व या ठिकाणी बूथवर गर्दी बघायला मिळते. कॅमेरामॅन चेतन तेलुगुडेसह रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.